हाय मुलांनो, तुमचं आपल्या उमा कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण शिकणार इयत्ता 9वी गणित भाग 2. बघा, नवं प्रकरण आहे पृष्ठफळ आणि घनफळ. त्याच्यातली काही सूत्र आहेत, ही खूप महत्त्वाची सूत्र आहेत, ही लिहून घ्या आणि ह्याच्या आधारेच आपण काय करणार आहोत, सराव संच सगळे सोडवणार आहोत. 9.1, 2 आणि 3 हे सराव संच पूर्ण सोडून घेणार आहोत. ही सगळी सूत्र लिहून घ्या आणि आपण सराव संचाला सुरुवात करूया. बघा, सराव संच 9.1 मधला पहिला प्रश्न घ्या. एका इष्टिकाच्या त्या आकाराच्या औषधाच्या खोक्याची लांबी, रुंदी व उंची अनुक्रमे 20 सेंटीमीटर, 12 सेंटीमीटर आणि 10 सेंटीमीटर आहे. तर या खोक्याच्या उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ व एकूण पृष्ठफळ काढा. बघा, इथे आपल्याला काय दिलेलं आहे, लांबी म्हणजेच आपण लिहूया L बरोबर लांबी आहे 20 सेंटीमीटर. त्यानंतर दिले रुंदी म्हणजेच आपण त्याला B म्हणतो, B आहे 12 सेंटीमीटर आणि उंची आहे, उंचीलाच आपण H म्हणतो, H आहे 10 सेंटीमीटर. बघा, सुरुवातीलाच मी सूत्र वगैरे सगळे तुम्हाला सांगितले होते की लिहून घ्या म्हणून. आता इथे सूत्राचा वापर करायचा आपल्याला. काय सांगितले, खोक्याच्या उभ्या पृष्ठाचे क्षेत्रफळ काढायचे, उभे पृष्ठ काढायचं. आता बघा, सांगा खोका इष्टिकाच्या किती आकाराचा असतो. आता समजा आता माझ्याकडे औषधाचं नाहीये, पण हा औषधासारखाच आहे, हा इष्टिकाची तिचा आकाराचा आहे बघा. आणि त्याला आपण बघा उभ्या पृष्ठाचे क्षेत्रफळ काढायचे. आता उभे पृष्ठच म्हणजे बघा उभे जे आहेत त्यालाच आपण उभे म्हणतो. आता हे आडवे आहेत, हे केले तरी आडवे आहेत, हे धरण्यात काहीही आपल्याला हे नाहीये. 1, 2, 3 आणि मागचा एक 4 असे 4 पृष्ठ असतात. म्हणून उभ्या खोक्याच्या पृष्ठांचे क्षेत्रफळ काढण्यासाठी बघा, पहिल्यांदा आपण लिहूया खोका इष्टिकाची किती आकाराचा असतो. आणि हा खोका इष्टिकाची किती आकाराचा असतो हे महत्वाचं आहे, कारण की तुम्ही हे लिहून घेतलं तर तुम्हाला गणित पुढे म्हणजे कुठलं सूत्र वापरायचं हे तुम्हाला कळतं. आकाराचा असतो, ठीक आहे. त्यापुढे लिहून घ्या, इष्टिकाची तिला 4 उभी पृष्ठे असतात. इष्टिकाची तिला 4 उभी पृष्ठे असतात, ठीक आहे. आता तुम्हाला एक डबा दाखवला तुम्हाला त्याच्यावरून कळलं असेल बघा. आता आपण काय करणार आहोत, उभ्या पृष्ठाचे क्षेत्रफळ काढणार आहोत. त्यासाठी सूत्र वापरणार आहोत, इष्टिकाची तिच्या उभ्या पृष्ठाचे क्षेत्रफळ, इष्टिका चितीच्या उभ्या पृष्ठाचे क्षेत्रफळ बरोबर उभ्या पृष्ठाचे क्षेत्रफळाचं सूत्र आहे बघा 2 कंसात L गुणिले B आणि कंसाचा कंस पूर्ण कंस मध्ये गुणिले H करायचा, ठीक आहे. हे तुमचं झालं सूत्र, ठीक आहे. सूत्राला वाटलंच ते ब्रॅकेट करून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे सूत्र आपण वापरलेलं आहे. चला, आता सूत्रामध्ये आपण काय करूया, किंमत भरून घेऊया. बरोबरच्या खाली 2 गुणिले, आता कंसात आहे ना, कंसात लिहून घेऊया. L म्हणजे किती आहे, 20 सेंटीमीटर आहे, 20 गुणिले B किती आहे 12 गुणिले H किती आहे 10. आता आपण सोडून घ्या. पहिल्यांदा माहिती आहे तुम्हाला कंस सोडवायचा आहे की नाही. 2 गुणिले 20 अधिक अधिक, ठीक आहे. 2 20 अधिक 12, 20 अधिक 12 यांचं बेरीज येते बघा 32 गुणिले 10. आता ह्यांचा गुणाकार करा, 32 दुणे 64 गुणिले 10 म्हणजे 640 हे तुमचं उत्तर येते बघा. उभ्या पृष्ठाच्या क्षेत्रफळाचं उत्तर येते, ठीक आहे. आता आपल्याला काढायचं आहे एकूण पृष्ठफळ. काय काढायचं आहे, एकूण पृष्ठफळ. चला मग एकूण पृष्ठफळाचं सूत्र लिहूया आपण. इष्टिका चितीचे एकूण पृष्ठफळ, इष्टिका चितीचे एकूण पृष्ठफळ. आता मला इथे जागा नाही, मी खाली लिहिते बघा. 2 लिहा, कंसाच्या आत लिहा L P अधिक B H H अधिक L
एच. ठीक आहे. चला ह्याचा कंसात आपण काय करणार आता सूत्र भरून घेऊ. सूत्रामध्ये आता सूत्रामध्ये किंमत भरून घ्या. 2 आहे तर तसाच ठेवा. एल म्हणजे किती 20 गुणिले, आता ह्या दोघांच्या मध्ये गुणिलेचं चिन्ह असतं हे लक्षात ठेवा. जेव्हा एल बी किंवा असे लेटर येतात एक जोडून येतात त्याच्यामध्ये काय असतं गुणिलेचं चिन्ह असतं. बी किती आहे 12 अधिक, आता अधिकचं चिन्ह म्हणून ते अधिक दिलेलं आहे. बी किती आहे 12 गुणिले एच किती आहे 10 परत अधिक, इथे अधिकचं चिन्ह म्हणून अधिकचं चिन्ह. एल किती आहे 20 गुणिले एच किती आहे 10. ह्या आपण काय करूया म्हणजे कंस सोडून घेऊया. चला आता ह्या दोघांचा आणि ह्या दोघांचा गुणाकार करून घेऊया. बघा 12 × 24 12 × 24 आणि ह्या वरचा शून्य म्हणजे 240 अधिकचं चिन्ह 12 120 अधिक परत एक बे आणि वरचे 2 शून्य म्हणजे 200. ठीक आहे. आता ह्यांची करूया आपण बेरीज. चला 2 बघा 0 0 0 म्हणजे 0 एक स्थानी लिहूया. 0 2 आणि 4 4 आणि 5 6 6 लिहा. 2 3 3 आणि 2 5 560 यांची काय आलेली बेरीज आहे. आता 2 काय करायचं आहे गुणिले करायचं आहे म्हणजे 560 गुणिले 2 करायचं आपल्याला. इथे करून घ्या 560 गुणिले 2. ठीक आहे. बे 0 0 6 गुणिले 12 2 हजार 1 5 गुणिले 10 आणि 1 11 म्हणजे पूर्ण इष्टिकाचे तिचे क्षेत्रफळ आलं आपलं 1120 चौ सेंटीमीटर. काय आलं 4 सेंटीमीटर. इथे पण बघा इथे पण 4 सेंटीमीटर लिहा पुढे 4 सेंटीमीटर. ठीक आहे. चला आता दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया आपण. बघा प्रश्न दुसरा आहे. एका इष्टिकाचे ते आकाराच्या खोक्याचे एकूण पृष्ठफळ 500 चौरस एकक आहे. तिची रुंदी व उंची अनुक्रमे 6 एकक व 5 एकक आहे. तर त्या खोक्याची लांबी किती असेल. आता आपल्याला विचारले इथे लांबी विचारली, खोक्याची लांबी विचारली. बघा पहिल्यांदा काय दिलंय ते लिहून घ्या. बघा आपल्याला दिलेलं आहे इष्टिकाचे ते आकाराच्या खोक्याचे एकूण पृष्ठफळ दिलेलं आहे म्हणून लिहायचे खोक्याचे एकूण पृष्ठफळ. खोक्याचे एकूण पृष्ठफळ किती आहे 500 चौरस एकक. बरोबर. त्यानंतर दिलेलं आहे बघा आपल्याला रुंदी व उंची. रुंदी म्हणजेच आपण लिहितो बी. बी म्हणजे 6 एकक आहे आणि उंची म्हणजे एच ते आहे 5 एकक. आपल्याला काय काढायचं आता खोक्याची लांबी काढायची आहे. मग आपण इथं सूत्र वापरू शकतो बघा इष्टिकाचे तिचे एकूण पृष्ठफळाचं सूत्र वापरू शकतो. म्हणून लिहा इष्टिकाचे तिचे इष्टिकाचितीचे एकूण पृष्ठफळ बरोबर 2 कंसात LB अधिक BH अधिक LH. ठीक आहे. हे आपलं आहे सूत्र. आता या सूत्रामध्ये आपण किंमत भरून घेऊया. 2 आता बघा इष्टिकाचे तिचे एकूण पृष्ठफळ तर दिलेलं आहे आपल्याला. किती दिलेलं आहे 500. हे लिहून घ्यायचं इथे 2 2च्या खाली 2 लिहा. एल आपल्याला काढायला सांगितलं बरोबर की नाही. एल गुणिले बी किती दिलेला आहे 6 अधिकचे चिन्ह द्या. बी किती दिलेला आहे परत 6 गुणिले एच दिलेला आहे 5 अधिक एल किती दिलाय काढायचं आपल्याला. ओके नाही. मग एल गुणिले एच किती दिलाय 5. ठीक आहे. चला सूत्र सोडून घ्या. आता बघा हा गुणिले 2 आहे तो बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला आला भागिले होतो. हे लक्षात ठेवा. गुणिलेचा भागिले झाला हा इकडे गेला. आता आपल्याला फक्त हे कंस सोडवायचं. कंस सोडवण्यासाठी बघा ह्या दोघांचा गुणाकार केला 6 1 6 आणि एल आहे तो तसाच अधिक 6 पंचे 30 5 1 5
आणि एल आहे तो तसाच, ब्रॅकेट दिला नाही तरी आता चालेल किंवा द्या. ठीक आहे. आता भागाकार करा आपण. बे एक बे, बे दुणे 4, इथे एक उरला, बे पंचे 10 आणि शून्याशी शून्य. म्हणजेच आपल्याला 2 ने भाग घालवला तर 250 हे उत्तर येतं. म्हणजे 250 इथे लिहा. बरोबर. आता इथे विचार करा, बेरीज करताना डायरेक्ट सलग करू नका, कारण की बघा सगळे समान नाही आहेत. कारण की इथे बघा चल लागले, इथे एल एल लागलेला आहे आणि इथे काहीच लागलेलं नाहीये. मग हा जो काहीच नाही तो तसाच ठेवा, कारण की त्याला जोडी नाहीये. आता ह्या दोघांची जोडी बनते बघा. 6 आणि 5 11 एल होते अधिक 30. हे लक्षात ठेवा. आता हा अधिक 30 आहे, तिकडे गेल्यावर काय होणार तो वजा 30 होणार आहे. हा अधिक 30 दुसऱ्या बाजूला गेला काय होतो वजा 30 होतो. मग 250 वजा 30 आणि हा 11 गेला आहे तो तसाच ठेवा. थोडं तुम्हाला दिसत नसेल तर मी काय करते इकडे लिहिते थोडं. ठीक आहे. आता बघा 250 मधनं 30 गेले, किती उरतात 220. 220 आणि हा 11 एल आहे तो आपण तसाच लिहिला. ठीक आहे. आता हा 11 एल हा गुणिले 11 आहे. काय 11 गुणिले एल आहे. मग हा गुणिले तिकडे गेला काय होणार तो भागिले होणार आहे. नेहमी लक्षात ठेवा. तुम्हाला माहिती आहे बघा 5 6 7 8 शिकलेलो आपण. बघा अधिकचं काय होतं तिकडे बरोबर चिन्हाचं गेलं वजा, वजाचं तिकडे गेलं का अधिक होतं, गुणिलेचं तिकडे गेलं भागिले होतं आणि भागिलेचं तिकडे गेलं गुणिले होतं. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणून हा गुणिलेचं तिकडे गेला काय ना बरोबर चिन्हाच्या दुसरीकडे गेला काय होणार भागिले. म्हणजे 220 भागिले 11 ते आला एल. एल म्हणजेच काय आपला लांबी आहे. लक्षात ठेवा. 11 ने भाग द्या. 11 × 11 11 दुने 22 आणि शून्याशी शून्य म्हणजेच लांबी आली एल. म्हणून आपण म्हणतो एल बरोबर 20 एकक, कारण की एककामध्ये आहे ना ते, म्हणून एकक. ठीक आहे. चला पुढे जाऊया तिसऱ्या प्रश्नाकडे. तिसरा प्रश्न बघा. एका घनाकृतीची बाजू 4.5 सेंटीमीटर आहे. या घनाकृतीच्या उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ व एकूण पृष्ठफळ काढा. बघा इथे आपल्याला जे दिले पहिल्यांदा ते लिहून घेऊया. बघा आपल्याला ना बाजू दिलेली आहे. बाजूचा आपण काय म्हणतो एल म्हणतो. बघा एल बरोबर 4.5 सेंटीमीटर. ठीक आहे. त्यानंतर बघा आपल्याला विचारलेलं आहे उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ काढायचे आणि मग एकूण पृष्ठफळ काढायचे. मग घनाकृतीचे उभे पृष्ठफळ सूत्र बघा. घनाकृतीचे एकूण नाही उभे पृष्ठफळ, एकूण नाही उभे पृष्ठफळ. उभे पृष्ठफळ बरोबर 4L वर्ग. 4L वर्ग. आता बघा ह्या सूत्रामध्ये आपण किंमत भरून घ्या. 4च्या जागी 4 ठेवूया. आता L चा वर्ग आहे म्हणजेच आपल्याला लिहावं लागेल 4.5 चा वर्ग. 4.5 चा वर्ग. आता 4.5 चा वर्ग कसा काढणार आहात 4.5 गुणिले 4.5 करा. बघा 4.5 गुणिले 4.5 केला तर तुम्हाला आता मी इथे डायरेक्ट सांगते 20.25 हे तुमचं उत्तर येतं. ठीक आहे. आता 20.25 ला 4 ने गुणा. 20.25 ला 4 ने गुणलं. 4 पंचे 20 चाले 2 4 दुने 8 9 1 10 चला परत 1 दशांश चिन्ह आहे तसंच घ्या. 4 0 0 आणि 1 4 दुने 8 81.0014 सेंटीमीटर. 81.0014 सेंटीमीटर. ठीक आहे. आपल्याला काय आलं हे घनाकृतीचं उभे पृष्ठफळ निघालं. ठीक आहे. अजून एक विचारले बघा एकूण पृष्ठफळ काढा. आता एकूण पृष्ठफळाचं सूत्र आहे बघा घनाकृतीचे एकूण पृष्ठफळ बरोबर 6L वर्ग. आता इथेच लिहिते. ठीक आहे. घनाकृतीचे एकूण पृष्ठफळ. घनाकृतीचे एकूण पृष्ठफळ बरोबर 6L वर्ग. 6च्या जागी 6 ठेवा गुणिले
करा 4.5चा वर्ग कंसात लिहा 4.5चा वर्ग. आता आपण वरतीच वर्ग काढला होता, किती आलता 20.25. 6 गुणिले 20.25 यांचा गुणाकार करूया. आता आपण गुणाकार बघा 6 25 20.25 गुणिले 6 करा. 6 पंचे 30 7 3 6 दुने 12 13 14 15 चाला 1 6 0 0 आणि 1 आहे तो तसा 6 दुने 12 121.50 हे तुमचं उत्तर आलेलं आहे. चौरस सेंटीमीटर इथे लिहिते या 121.50 चौरस सेंटीमीटर. ठीक आहे. आणि उत्तराला नेहमी काय करत जा, एक ब्रॅकेट करत जा, म्हणजे लक्ष जातं सगळ्यांचं की आपलं उत्तर कसं आलंय ते. ठीक आहे. चौथा प्रश्न बघा, एका घनाचे एकूण पृष्ठफळ 5400 चौरस सेंटीमीटर आहे, तर या घनाच्या उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ काढा. तर आपल्याला बघा दिलेलं आहे ते घनाचे एकूण पृष्ठफळ दिलेलं आहे. घनाचे एकूण पृष्ठफळ दिलेले आहे, किती आहे 5400 चौरस सेंटीमीटर. ठीक आहे. तर आपल्याला काय काढायचे, घनाच्या उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ काढा. पण उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला एल तर माहिती पाहिजे, हो की नाही. एल माहिती नसेल तर आपल्याला काढता येईल का, म्हणजे बाजू माहिती पाहिजे आपल्याला. त्यासाठी लिहून घ्या घनाचे एकूण पृष्ठफळ काय होतं सूत्र 6Lचा वर्ग. काय होता 6Lचा वर्ग. एकूण पृष्ठफळ तर माहिती तुम्हाला किती 5400. 6 आहे तो तसाच ठेवा. आता 6L वर्ग आहे तो तसाच ठेवा, कारण की L आपल्याला काय माहितच नाही. ठीक आहे. हा गुणिले इकडे गेला काय होणार तो भागिले 6Lचा वर्ग. जर आपण ह्याला भाग दिला 6ने जर भाग दिला बघा 6 1 6 9 54 म्हणजे 900 उत्तर. 6 1 6 6 9 54 आणि हा 0 0 वरचा आहे तो 2 आणि L वर्ग म्हणजेच L वर्ग किती आलाय 900 आलाय. आता आपण काय करूया, इथे काम करूया. L वर्ग तुम्ही जर वर्गमूळ जर काढलं 900चं तर आपल्याला 30 येणारच आहे. पण जर न काढता जर आपण केलं बघा L वर्ग, कारण की आपल्याला पुढे ना L वर्गचीच गरज लागणार आहे. उभ्या पृष्ठाचे क्षेत्रफळ काढायचे, तिथे 4Lचा वर्ग आहे. काय आहे 4Lचा वर्ग. चला तर ठीक आहे, आपण पहिल्यांदा वर्ग तर काढून घेऊया. वर्गमूळ 900चं वर्गमूळ आहे 30 म्हणजेच L आपला आला 30 आला. ठीक आहे. तर आपण घनाच्या उभ्या पृष्ठाचे क्षेत्रफळ काढा. घनाच्या उभ्या पृष्ठाचे क्षेत्रफळ, घनाच्या उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ किती आहे 4L वर्ग. ठीक आहे. 4L वर्ग बघा L वर्ग आता 4 आहे तो तसाच ठेवा. L ची किंमत काय आहे 30 आहे आणि मग 30चा परत वर्ग. कळलं का मी इथे का काढत नव्हतं. 4 गुणिले 30चा वर्ग किती आता परत 900. कळलं ना. मग इथे नाही तुम्ही काढला तरी चालेल. L वर्ग तुम्हाला तिथे असणार आहे. 4 9 36 आणि हा वरचा 0 आहे तो तसा. म्हणून घनाच्या उभ्या पृष्ठांचे क्षेत्रफळ आलं 3600 चौरस सेंटीमीटर. ठीक आहे. चला आता आपण जाऊया 5व्या प्रश्नाकडे. बघा 5वा प्रश्न, एका इष्टिकाचे तिचे घनफळ 34.50 घनमीटर असून तिची रुंदी व उंची अनुक्रमे 1.5 मीटर व 1.15 मीटर आहे, तर इष्टिकाची तिची लांबी काढा. बघा आपल्याला इथे दिलेलं आहे इष्टिकाची तिचे घनफळ दिलेलं आहे. जे दिले ते लिहून घ्या. एका इष्टिकाची तिचे घनफळ किती आहे 34.50 घनमीटर. ओके नाही. तर आपल्याला इथे काय दिलेलं आहे बघा रुंदी आणि उंची दिलेली आहे. रुंदी म्हणजे बी म्हणतो आपण. किती दिली आहे रुंदी 1.5 मीटर आणि
उंची दिली म्हणजेच हाईट दिलेली आपल्याला 1.15 मीटर दिलेली आहे. तर इष्टिका चितीची लांबी काढा. इष्टिका चितीचे बघा लांबी काढायची आपल्याला. काय काढायची? लांबी. त्यासाठी आपल्याला म्हणजे लांबी बरोबर किती असं लिहू शकता. ठीक आहे. मग इष्टिका चितीचे घनफळ त्याचं सूत्र लिहून घेऊया. इष्टिका चितीचे घनफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची म्हणजे L गुणिले B गुणिले H हे लिहिले तरी चालते. बघा घनफळ दिले आपल्याला किती? 34.50 घनमीटर. ठीक आहे. त्याच्या जागी लिहून घ्या. आपल्याला L तर काढायचं, L माहित नाही आहे. B किती आहे? 1.5 मीटर आणि H आहे 1.15 मीटर. 1.15 मीटर. चला आता इकडे लक्ष द्या. बघा हा हे सगळं गुणिले इकडे गेलं काय होणार आहे? ते भागिले होणार आहे. म्हणजे 34.50 भागिले 1.5 गुणिले 1.15 उरला फक्त इथं L. हा कारण की आपण गुणिलेचं काय केलं? दुसऱ्या बाजूला बरोबर चिन्हाच्या दुसरीकडे घेतलेला आहे. बघा आता 34.50 आले ना. आता आपल्याला काय करूया आपण? इथे पॉईंट आहे, इथे पण पॉईंट, सगळीकडे पॉईंट आहे. आता ह्यांचे पॉईंट काढण्यासाठी आपण एक हे करूया. आता बघा त्यांना कशाने लिहूया? 34.50 आहे बरोबर. म्हणजे हा पॉईंट न देता डायरेक्ट 50 लिहूया आणि दशांश चिन्ह किती घरानंतर? 2 घरानंतर. म्हणजे एकावर 2 शून्य म्हणजेच ते किती झालं आपल्याला? 100ने आपण काय करतो? भागतो. ठीक आहे. पुढे बघा आता हा भागिले, कारण की हा भागिले म्हणून आता इथे डायरेक्ट भागिले लिहूया. कंसात लिहूया खालचा आपण 1.5 डायरेक्ट 15 लिहूया. छेद दशांश चिन्ह किती घरानंतर? एका घरानंतर म्हणून एकावर 1 शून्य द्या. गुणिलेचे चिन्ह म्हणून गुणिलेचे चिन्ह दिले आपण. बघा 1.15 आहे म्हणजे 115 डायरेक्ट लिहा. पॉईंटचे चिन्ह आहे 2 घरानंतर म्हणून 100ने गुणा भागा. बघा तुमचं हे उत्तर येईल. ठीक आहे. आता आपण काय करूया? ह्यांना सगळ्यांना एका ह्याने भागूया. ठीक आहे. बघा आता भागण्यासाठी इथे भागाकाराचं चिन्ह आहे. बघा 3450 भागिले 100 जर आपण इथे गुणिले केलं तर पुढचं व्यस्त प्रमाण बघितलं ना आपण मग आपला 6वी 7वी 8वी पर्यंत झालेलं आहे बघ व्यस्त प्रमाण. आता खालचं वरण वरचं खाली म्हणजे 10 वरती घ्या, खाली 15 घ्या, परत गुणिले 100 वरती घ्या आणि खाली घ्या 115. ठीक आहे. काय केलं आपण? व्यस्त प्रमाण केलं. ठीक आहे. आता बघा 100ला 100 गेला. हो की नाही? आता ह्यांचे पण आपण काय करू शकतो? या भागाकारात देऊ शकतोय. बघा 0 आहे ते 15 आहे म्हणजे 5 ने भाग जाते बघा. 5 त्रिक 15 5 30 वरती 4 5 9 45 आणि हा 0 म्हणजे 690. बघा 3 आणि परत 115 ने जर भाग घालवला किती? 115 म्हणजे 5 ने भाग जाऊ द्या. बघा 5 दुने 10 इथे उरला 1 5 त्रिक 15 पुढे घ्या 5 1 5 5 त्रिक 15 5 त्रिक 15 वरती 4 5 40 8 उरला. ठीक आहे. 8 9 10 11 12 12 म्हणजे 3 ने भाग जाऊ शकतो बघायला. 3 1 3 3 चौक 12 आणि 3 सक 18 6 4 10 बघा आणि 40 बघा हे शेवटी किती 46 गुणिले 10 खाली फक्त उरले 23 उरले. बघा खाली किती उरले? 23. असं भागाकाराचं म्हणलं तर थोडा 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 करा. ज्या संख्या येत नाही आपल्याला त्या आपण घालू शकतो. ठीक आहे. 3 आणि 5 नाही येणार. बरं 460 करूया भागिले 23 करूया. 23 नी भाग देऊया. चला 460ला 23 नी भाग द्या. 23 दुने 23 3 3 6 4 23 दुने 46 आहे बघा आणि 0 0 आणि हा एक 0 राहिला तो खाली वरती लिहून घ्या. म्हणजेच आपलं उत्तर येतं बघा 20. म्हणजेच आपली लांबी आली आहे 20. काय आलेली आहे? लांबी 20.
कशामध्ये दिली आहे? मीटरमध्ये दिली, म्हणून मीटर लिहा. 20 मीटर. लांबी किती आली? 20 मीटर. चला 6व्या प्रश्नाकडे जाऊया. बघा 6 आहे 7.5 सेंटीमीटर कडा असलेल्या घनाचे घनफळ किती? आता डायरेक्ट विचारले घनाचे घनफळ किती. बघा इथे एल दिलेला आपल्याला बघा 7.5 सेंटीमीटर. जे दिलेला आहे ते लिहून घ्या 7.5 सेंटीमीटर. ठीक आहे. आता काय सांगितले? घनाचे घनफळ काढा. घनाचे घनफळचं सूत्र काय आहे? घनाचे घनफळ बरोबर एल चा घन. घनफळ सांगितले ना, म्हणून एल चा घन. एल चा घन म्हणजेच एल किती आहे? 7.5 चा घन. म्हणजेच आपण ते किती वेळा लिहितो? 7.5 गुणिले 7.5 गुणिले 7.5. ठीक आहे. आता काय करूया? एक 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 सोडून घेऊया. बघा 7.5 आणि 7.5 यांचा गुणाकार करूया. आपण पहिल्यांदा दोघांचा गुणाकार करून घेऊया. बघा 7.5 7.5 अच्छा पॉईंट लक्षात ठेवू नका. पहिल्यांदा पॉईंट बिना पॉईंटचं करून घ्या. 5 5 25 7 आले 2 5 7 35 35 36 37. ठीक आहे. एक घर बंद. 7 5 35 7 आले 3 है का नाही. 7 7 49 50 52 इथे आले 52. 5 7 5 12 चला 1 4 5 6 5 56 5625 ला परत आपण काय करूया? ह्या 75 ने गुणूया. बघा 5625 ला परत 75 ने गुणूया. 5 5 25 चाले 2 5 2 10 11 12 साहेब 30 आणि 1 31 5 25 26 27 28. एक घर बंद करा. 7 5 35 झाले 3 7 2 14 15 16 17 झाला 1 7 चौक 42 43 4 7 5 35 36 37 38 39 39. ठीक आहे. 5 5 आणि 2 7 7 आणि 1 8 8 9 10 11 झाला 1 9 1 10 11 12 झाला 1 4. म्हणजेच आपलं उत्तर येते बघा. आता पॉइंट द्यायचे आपल्याला. फक्त पहिल्यांदा हे उत्तर लिहून घ्या 8 7 आणि 5. आता मला सांगा दशांश चिन्ह द्यायचं. आता आपण दशांश चिन्ह द्यायचं बरोबर. किती घरानंतर दशांश चिन्ह सांगा बरं. इथे एका घरात, इथे पण एका घरात, इथे पण एका घरात. अशी घरं किती झाली? एकूण 3 घरं झाली. 3 घरं सोडून आहे ना दशांश चिन्ह द्या. 1 2 3. म्हणजेच आपल्याला उत्तर येते 421.875 घन सेंटीमीटर. सेंटीमीटर या. ठीक आहे. हे झालं तुमचं उत्तर. चला गुणाकार करणं सोपं आहे. थोडस जरा लक्ष द्या. कारण हातचा चुकला की चुकला मग अख्खं गणित चुकतं. बघा 7वा प्रश्न. एका वृत्तचितीच्या तळाची त्रिज्या किती आहे? 22 सेंटीमीटर व उंची आहे 13 सेंटीमीटर आहे. तर वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ व एकूण पृष्ठफळ काढा. आणि पाया घ्यायला लावलेला आपल्याला 3.14 घ्यायला लावलेला आहे. पायाच्या अजून एक किंमत आहे 22/7 पण इथे आपल्याला घ्यायला लावलेला आहे 3.14. ठीक आहे. चला इथे काय दिलेली आहे? आपल्याला त्रिज्या दिलेली आहे आणि उंची दिली. त्रिज्या म्हणजेच आपण तिला म्हणतो आर. आर किती दिलेला आहे? 20 सेंटीमीटर. आणि आपली उंची दिलेली आहे. उंची आपली आहे एच म्हणतो आपण त्याला. ती आहे 13 सेंटीमीटर. काय आहे? 13 सेंटीमीटर. आता आपण लिहूया वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळाचे सूत्र. वक्र पृष्ठफळ काढायला लावले ना वृत्तचितीचे. म्हणून लिहा वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ. वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ 2 पाय आर एच. 2 पाय आर एच. चला सूत्रामध्ये आपण पहिल्यांदा किंमत भरून घेऊया. 2 आहे तो तसाच. पायाची किंमत किती घ्यायला लावली? 3.14 गुणिले हा 3.14 परत गुणिले आर किती आहे? 20 आणि उंची किती आहे? तर
13. आता आपण काय करूया, सगळ्यांचा गुणाकार करून घेऊया. गुणाकार करताना बघा बायांना पॉईंटचं वेगळं ठेवू वाटलंच तर तुम्हाला बघा 13 दुने 26, मी इथे 26 लिहा. 26 परत हा 20 गुणिले 20 करा. बघा 20 साईडने 12, ते शून्य आहे तो तसा साईडने 12 झाला 1, 2 दुने 4 ने 5, 520. 520 झाला. 520 मध्ये गुणिले काय तर 3.14 करा. काय करा 520 3 पॉईंट नंतर द्या वाटलंच तर काय हरकत नाही. 4 0 0, 4 दुने 8, 5 चोक 20, घर बंद 1 0 0, 1 2, 5 1 5, 2 घर बंद करा 3 0 0, 3 गुणे 6, 3 5 15, 0 8 2 6 5 11, 11 12 13, 3 झाले 6 1. बघा उत्तर येते आपलं. आता आणि दशांश चिन्ह आपल्याला 2 घरानंतर नाही ना, म्हणून लिहिते 1 6 3 2 8 0. ठीक आहे. आता दशांश चिन्ह आहे 2 घरानंतर, 2 घर सोडून दशांश चिन्ह द्या, म्हणजेच आपलं उत्तर येते बघा 1632.80 चौरस सेंटीमीटर. चौरस सेंटीमीटर. काय करायचं होतं इथं, फक्त सूत्रामध्ये किंमत देऊन फक्त त्यांचा गुणाकार करायचा होता व्यवस्थित, बाकीचं काही करायचं नाही. ठीक आहे. चला 8व्या प्रश्नाकडे जाऊया. आणि अजून एक राहिलंय बघा, एकूण पृष्ठबळ काढायचं राहिलं. चल एकूण पृष्ठबळाचं सूत्र काय आहे, 2 पाय कंसात लिहा 2 पाय आर आणि कंसात लिहा आर अधिक एच. काय लिहायचं आपल्याला, एकूण पृष्ठफळ. वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ लिहा. वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ 2 पाय आर. 2 पाय आर आणि आर अधिक एच. ठीक आहे. एकूण पृष्ठफळ. चला आता ह्याच्यामध्ये आता किंमत भरून घेऊया आपण. 2 गुणिले पायची किंमत किती घ्यायला लावली, 3.14. आर किती आहे आपला 20, 20 लिहून घ्या. कंसात आर किती होता 20 अधिक एच किती आहे 13. आणि आता कंस सोडून घ्या. कंस महत्वाचा आहे. थोडंसं वर लिहिते, दिसणार नाही तुम्हाला, इथे लिहिते. ठीक आहे. कंस सोडून घेतला. 20 आणि 13 यांची बेरीज येते बघा 33. 2 गुणिले 3.14 गुणिले 20 आणि परत गुणिले 33. काय करायचं, गुणिले 33. यांचा परत असाच गुणाकार करू आपण, मग असे केला तसाच गुणाकार करून घेऊया. बघा बेदुने आतापर्यंत आपण करू 3 गुणे 6, 3 गुणे 6, 66 येते बघा. ह्यांचा 33 आणि गुणिले 2 यांचा 66 गुणाकार येतो. 66 मध्ये परत आपण काय करूया, 20 ने गुणाकार करूया. बघा साईडने 12, ते 0 1 आला. साईडने 12 आणि 13, 1320. 1320 मध्ये आपण काय करूया, 3.14 यांचा गुणाकार करूया, म्हणजे 314चा गुणा पॉईंट नंतर देऊया आपण. 4 0 0, 4 2 8, 4 3 12, चला 1 4 आणि 1 5. एक घर बंद करा. 1 0 0, 1 1, 3 1 3, 1 1 1. 2 घर बंद करा. 3 0 0, 3 2 6, 3 3 9, 3 1 3, 0 8 4, 6 5 11, 12 13 14. चाला परत 1 10 आणि 11, चला 1 4, 400. बघा तुमचं उत्तर येते बघा इथे. पहिल्यांदा हे लिहून घेऊया. 1 4 आणि 80. 2 घरानंतर दशांश चिन्ह म्हणून इथे लिहा. 4144.80 चौरस सेंटीमीटर. चौरस सेंटीमीटर. काय निघाला आपण, वृत्ताचे एकूण पृष्ठफळ एवढं निघालं. ठीक आहे. आणि वृत्ताचे वक्र पृष्ठफळ हे आणि एकूण पृष्ठफळ हे. चला 8व्या प्रश्नाकडे जाऊया. मग 8 वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ 1980 सेंटीमीटर वर्ग असून तळाची त्रिज्या 15 सेंटीमीटर असल्यास त्या वृत्तचितीची उंची काढा. आणि ते पाय घ्यायला लावले बघा, 5/7 घ्यायला लावले. आपल्या वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ दिलेलं आहे. काय दिले आहे, वृत्त
चितीचे वक्र पृष्ठफळ किती आहे 1980 सेंटीमीटर वर्ग, ठीक आहे ना. आणि त्रिज्या म्हणजेच आर दिलेला आहे आपल्याला, आर दिलेला आहे 15 सेंटीमीटर, ठीक आहे. तर त्याची उंची काढायची, वृत्तचितीची उंची काढायची. मग वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ लिहा, वृत्त चितीचे वक्र पृष्ठफळ बरोबर 2 पाय आर एच. सूत्र आहे आपलं 2 पाय आर एच. आता आपल्याला वक्र पृष्ठफळ दिलेला आहे बघा इथे 1980 बरोबर 2 गुणिले पाय इथे घ्यायला 22/7 घ्यायला लावलाय, गुणिले आर किती आहे 15 आणि एच काढायचा डावी, एच आहे तो तसाच लिहा, एच आहे तो तसाच लिहा. आता बघा इकडं इथे भाग जात नाही कारण 7 आहे, इथे 15 आहे. आता आपण करूया हे सगळ्यांना काय करूया, हा आता हे गुणिले तिकडे गेल्यावर काय होणार आहे भागिले होणार आहे. म्हणजे 1980 भागिले, जे भागिले ते गुणिले होणार आणि जे गुणिले ते भागिले होणार, ठीक आहे. भागिले आता 2 काय गुणिले, मग इकडे काय भागिले गुणिले. आता बघा इथे 7 वरती जाणार आहे आणि 22 काय येणार आहे खाली येणार आहे, म्हणून इथे 7 वरती गेला, इथे 22 लिहिला, गुणिले इथे 15 आणि हा एच आहे तो तसाच, एच आहे तो तसाच गेला, ठीक आहे. बघा आता 15 काय करूया आपण 1980 ला घालूया भाग. बघा 5 च्या पाड्यात 15 आहे बघा, 5 त्रिक 15, 5 24, 5 त्रिक 15, 16 17 18 19 4 मिळाले बघा इथे 5 9 45 46 47 48 3 5 7 35 5 7 30 6 बघा 3 परत इथं 3 1 3 त्रिक बघा 3 परत जातो बघा 3 1 3 3 1 3 3 त्रिक 9 3 2 6 2 आला इथे एक असताना 2 इथे पण 2 जाऊ शकतो बघा बा बेक बे बेस 12 परत बेस 12 6 22 आणि बेक बे 22 त्रिक येईल का बघा बरं 22 1 1 1 1 1 11 1 बेक बे बे त्रिक 6 बे त्रिक 6 11 11 त्रिक 33, ठीक आहे. उरला किती 3 गुणिले 7 7 त्रिक 21, म्हणजेच आपला उत्तर येते एच म्हणजेच काय राहिला आपला 21, म्हणून लिहा इथे, म्हणून एच बरोबर 21 सेंटीमीटर आहे. काय ना 21 सेंटीमीटर, ठीक आहे. आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत बाय.